आदरणीय हेमराजजी देशराव सर महाराष्ट्र पोलीस ह्या सभेला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम ज्या महान क्रांतिकारकांच्या भारत भूमीला इंग्रजांकडून इंग्रजांच्या गुलामगिरीतून जे आधार मिळवलेले त्या सर्वांना माझं सत्सत नमन. प्रतिमेच्या स्वरूपात महर्षी ऋषी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आमचे महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, तुकाराम महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन करतो. आज दिनांक 16 मार्च 2025 अखिल दिवस समाज विकास समिती भंडारा गोंदिया यांच्या वतीनं मौजा साकोलीमध्ये होऊन घातलेला हा कार्यक्रम आणि समाज बातम्यांचा छोटासा मेळावा समाज प्रवर्तक हॅलो 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 आज आपला ढिवर समाजाचा हा कार्यक्रम सर्वप्रथम इथं विचार मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी, अखिल दिवस समाज विकास समिती भंडारा गोंदियाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांची स्तुती करावी ती कमी सर्वांच्या विचारातून स्तुती होत आहे. आणि हे सुद्धा माहित झालं की आज ते अविवाहित आहेत. म्हणजे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या सर्वांकडून शुभेच्छा. नाहीतर आम्हाला फिकर होती आता का करावं. तर उदाहरण दिलं सगळ्यांनी, लाल बहादूर शास्त्री सारखं लहान ती मूर्ती लहान पण कीर्ती महान. लाल बहादूर शास्त्रीचा इतिहास माहिती आहे का? बऱ्याच लोकांना असेल, कदाचित नसेल. तासन करार तुम्ही ऐकला असेल. फार मोठं त्याग आहे. लाल बहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते दुसरे, पण त्यांनी बँकेतून कर्ज काढून गाडी घेतली होती. आज आमचा साधा ग्रामपंचायत मेंबर सरपंच झाला बा, त्याच्या गाडी त्याचे कपडे फरक पडते. कदाचित आमचे एम्प्लॉई बांधव आहेत त्याच्यात. विद्यार्थी कर्तव्य बोलणारा माणूस आहे, क्रांतिकारक विचाराचा माणूस आहे, त्याला माहित असेल. अध्यक्ष सन्माननीय यांच्या परवानगीनेच बोलतो. आमचे वरिष्ठ सन्माननीय नागपूर सर, आमच्या विश्रामजी भोळे सर, विसरलो सर, त्या दिवसापासून मी चेहरा आता सरांच्या कार्यक्रम केला होता. मी असा बोललो होतो त्यांच्याकडे सर जे आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही टीम आहे, या टीम मध्ये अवरोध प्रयत्न करणारे लोक आमचे जे समाज बांधव आहेत, कोल्हे सर आहेत, पत्रसाने त्यांचं नाव घ्यायला आहे. आमच्या गोंदियाचे सरपंच साहेब आहेत, नंदेजी विश्राम, सन्माननीय सर, चंदे सर, शेंडे सर, दिशा मॅडम, या सर्व टीम आहे. आणि एक दिवस सांगतो मी तुम्हाला, हा ज्या दिवशी इतिहास घडला जाईल आरक्षणाचा मुद्दाच्या दिवशी, आणि हा सांगतो आरक्षणाचा मुद्दा हा 100% आपल्या तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंट जॉब आहे की नाही, मला गव्हर्नमेंटच नोकरी आहे, पण मी या स्टेजवरून बोलतो भरोशाने बोलू 100% ज्या गोष्टी पुरावा असतो त्याच ठिकाणी असतो. पोलीस पुराव्याशिवाय कोणत्या गोष्टी हाताळत नाही. माझ्या सोबतचे माझे मित्र भागवतजी मेश्राम, आम्ही सोबत एका नोकरीला एका वेळेस एका ठिकाणी लागलो. ते रिटायर झाले, त्यांची ओळख नसेल कदाचित, पण माझी मी आजही मला 28 पर्यंत एंडिंग आहे, 28 पर्यंत मी आहे नोकरीत कार्यरत, तरी पण माझी या दोन्ही जिल्ह्यात थोडीफार ओळखी आहे सर्व साक्षीनं. कारण की मी नोकरी करतो असं नाही, नोकरीचे प्रभाव सर्व काही आहे, परंतु नोकरी मला 20 वर्षाच्या पूर्वी नोकरी नव्हती, 18 वर्षाच्या नंतरही नोकरी नसेल. कारण की मी या समाजाचा घटक आहे, माणूस आहे, आणि मी या समाजातच घडलो आणि समाजानेच घडवलं आणि समाजातच मी जाणार आहे याची मला जाणीव आहे. मला काही देणं नाही, परंतु मी कोणीतरी काहीतरी असेल. या ठिकाणी बरेच काही पदावर असतील, खुर्चीवर असतील, सत्तेवर असतील, ती काही मोठी नाही. ग्राउंड लेवलची आमची सरिताताई माई पाण्यात जाऊन पाहते तेव्हा तिला समजते काय होते. ग्राउंडवर तुम्ही जसे आज शहर बनले, ज्यांनी घडवलं त्यांचं नाव येतात, ज्यांच्यावर उपकार ते विसरू नये. त्याप्रमाणे ज्यांचं सर्वप्रथम उपकार असतात आपल्या आई वडिलांचे, त्याच्यानंतर आपल्या समाजाचे या महान विभूतींचे ज्यांचे उपकार आहेत. माझ्या घरी कमी 20 ते 25 हजार फोटो आहे. या गावात या कोणीच पाहिलेलं नाही, मी असा शब्दाही देणार आहे तेव्हा सांगणार आहे. माझ्या घरी 25,000च्या फोटो आहेत, सर्व भारताच्या महापुरुषांच्या. मी सर्च करतो आणि त्यात फोटो लावतो, त्या घेतो. अच्छा, नुसता फोटो लावून नाही, बरं फोटो लावून नाही तर त्याप्रमाणे मी वागण्याचाही प्रयत्न करतो आणि वागतो सुद्धा. त्याच्यासाठी या सर्व महान लोकांमध्ये माझी जर रेंज लागली इथं, पोलीस सगळ्याच्या मागे असते दंडा धरून उभा राहायचा. पण आज नंदेश मेश्राम साहेबांनी काही कार्यक्रम केला, तो नजर सुटीने कुठेतरी मासे सुटले समाजकंटक, ज्या समाजकंटकावर आपण बोलतो, जे समाज काही आमचा आघात करतात, अन्याय अत्याचार करतात, तो सुद्धा कार्यक्रम त्या गावी 16 फेब्रुवारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. शिवाजी महाराजांचा कोणता अनावरणाचा कार्यक्रम होता, पुतळ्याचा अनावरण, त्या ठिकाणी आमदार खासदार चांगले मोठे होते. त्या ठिकाणी आमची सुद्धा शेंडे आणि सर आणि माझी वर्दी लागली होती का त्यांच्या लाईनीमध्ये बसण्यासाठी. काहीतरी महत् कार्य आहे की म्हणून काहीतरी त्या मुलांनी बोलून दाखवलं की एक दिवस असं आपण का शेवटच्या माणसाने इथं बसण्याची तयारी ठेवा, जिद्द ठेवा. फार मोठं मनाचं सर्वप्रथम आमच्या पोलीस सरांनी आम्हाला मार्गदर्शन सांगितलं की आरक्षणाचं आपल्याला आरक्षणाची का गरज आहे, आरक्षण कशासाठी आहे आणि काय पाहिजे. तुम्ही प्रत्येक गावात समाज आहे आपला. मी ज्या गावचा आहे ना त्या गावचा एक आणि एकच आहे साहेब. माझ्या गावचा मी एकच घरचा दिवळ आहे, पण पुण्या गावाला उडून करून उडणारा दिवळ आहे. माझ्या गावात दोन समाज आहे, ओबीसी आणि एससी. त्यांना म्हणलं माझ्या तुम्ही वाटेला जाऊन पहा, तुम्ही फक्त मुंबई दिल्ली मी एकटा तुम्हाला दिल्ली दाखवण्याची ताकद आहे म्हटलं. माझ्यावरही आघात झाला समाजाचा, माझ्या त्या समाजाचे अन्याय त्याचा त्याप्रमाणे आता ते कोळी समाजाच्या आम्ही वाचत असतो, सर्च करतो, मी कमेंट्स वगैरे करत नाही. आणि सरांनी काही लोकांनी सांगितलं आमचे त्याचे 80% लोक मूर्ख आहेत. काय कमेंट्स करतात, झालं का जेवण, हॅपी दिवाळी, हॅपी होली, गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅव अ नाईस डे, हॅव अ संडे. आणि मग बाकीचे आणखी रंगारंगीचे आहेत आपले जाती धर्म, त्याच्यातले पुस्तक मोठे पुढारलेले समाज आहेत आपल्यामध्ये. टीका टिप्पणी म्हणून नाही येणार असं तुमच्या ताकद 1 by 1 घ्या. तुमच्या कोणत्या धर्मामध्ये किती ताकद आहे मी एकदा ताकद टाकून देतो. अरे या समाजापेक्षा मोठी ताकद आलीच कोणामध्ये ती. अरे या समाजाने तुम्हाला आम्हाला घडवलं, जे आईवडिलांनी घडवलं, तुम्ही दुसऱ्या धर्माचे ज्याच्यात जो कोणी असते सत्यता नाही काय, त्याच्यात तथ्य नाही, काही नाही, पुस्तकात नाही, काय नाही, आणि तो सांगते म्हणून सांगता. तुमच्या हातात तुम्ही शहर लोटा, तुम्ही गोंधळ तमाशा करता, ते राजा वगैरे सांगता, तो भाग वेगळा, तो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. पण हे प्रत्यक्षात लोक टाकत असत. त्यासाठी या कामासाठी हिरिरी लोक भाग घेतात. आमचे रामदासजी कामते सर हे सुद्धा हाडामासाचे कार्यकर्ते आहेत, रक्ताचे माणसं आहेत, फार लोकांनी समाज बांधव आहेत, याच्यातूनही चांगले लोक आहेत. पण आमच्यात जसे सोम बांधवलेले निवडणूक आली, द्या माझ्याकडे, हा माझ्याकडे. आज त्या दिवशी मी स्टेजवर बोललो एका कार्यक्रमात, आमच्या क्षेत्राचे उमेदवार उभे होते त्या दिवशी. एका शिक्षकांनी एक जबाबदारीने म्हटलं होतं माहिती आहे, एक प्रश्न होतो आमच्या कार्यक्रमामध्ये की आमचे समाजाचे 2 लोक उभे होते म्हणजे विधानसभेसाठी, लोकसभेसाठी, म्हणजे आमचा समाज त्यांना वोट देत नाही. पहा, विचार करा, समाजाची गोष्ट आहे, दिलंही पाहिजे. समाजाचं देणं घेणं दिलंही पाहिजे. सगळे लोक आपापल्या जातीवर जातात, आम्हाला जातीवर जायला काही हरकत नाही. ही गोष्ट खरी आहे, किती सत्य आहे की नाही. पण माझंही काही देणं घेणं आहे समाजाशी. हा साहेब आहे, कलेक्टर आहे, IAS
वापरला नाही आता रक्तासुनी तरुणासुनी रक्तदासुनी होतं म्हणावे तसे आहे का आपलं काय देणं आहे नाही समाजासाठी तुमची ओळख केव्हा समाजात होईल आम्ही काहीतरी समाजाचं देणं लागतो असं जर समाजाचं असेल मी प्रकर्षाने प्रश्न विचार मांडतो माझ्याकडे जो कोणी आला ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या त्या ठिकाणी आले सांगतो त्या दिवशी उमेदवार साहेबांना म्हटलं तोही प्रश्न मांडला त्या गावाला की या सरांचा तुम्ही सत्कार केला त्यांचा शाल देऊन श्रीफळ देऊन सत्कार केला नाही सांगतो मग तर डॉक्टर अविनाश नागणे यांचा सत्कार केला त्या कार्यक्रमात बाबाने म्हटलं त्या समितीला म्हटलं त्या गावच्या त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता त्यांना म्हणलं हे सर आहे मी 5 वर्षापासून तुमच्या गावी येतो त्यांची योगदान कमी आहे मी दरवर्षी 1000 एक देतो दरवर्षी 1000 एक देतो मी योगदानातही कमी नाही राहत त्या दिवशी बोलतो तुम्ही बोलता आपल्या मीटिंग मध्ये कार्यक्रमाला आमचा आहे समाजाचा आहे साकोली तालुका कळवला मी घटक आहे साकोलीचा शेंडे सर माझे मोठे भाऊ आहे म्हणून मी माझं काही देणं लागते मी हा माझा कर्तव्य समजतो त्यांनी जबाबदारी टाकली का तुमचं त्यांचं ते पाहतील तुमच्या तालुक्याच्या तेव्हा तुम्ही पहा आता मला चुकवावं लागला हा तर ते सर होते त्यांचा सत्कार केला समाधान त्यांनी नाही म्हटलं माझा सत्कार करा पण मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला पुरस्कार मिळाला पद्मश्री असो समाजरत्न असो कोणते तरी पुरस्कार मिळाले कशामुळे मिळाले तुम्ही काहीतरी समाजाचे काहीतरी कार्य केले कर्तव्य केले काहीतरी तुमची जाण ओळख मिळाली तुमच्या कार्यालयामध्ये आज आपल्या मोबाईलवर सर्व प्रकारचे मिळतात शिक्षक लागत नाही मॅडम डॉक्टर असतील त्या डॉक्टर असतील प्राध्यापकाचा पीएचडी असतील तर त्यांच्या तिथंच जीवित राहतील तर त्यांची ओळख निर्माण होईल का मी त्यांचा लेख वाचला या समितीमध्ये किंवा पुस्तकामध्ये आणि त्यांना मी स्वतःहून फोन केला त्यांना आठवण नसेल करायची कारण मी लहान माणूस बोलू नाही सांगतो कारण मोठ्या ना मोठ्याच लोकांची ओळख राहत्या आणि राहिली गोष्ट बोलले सर हा भंडारा आणि गोंदिया तेव्हा तेव्हा आपण भंडारा गोंदिया भंडारा आणि भंडारा गोंदियात आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो याचे गेस्ट म्हणून त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा भंडाराचे लोकांना सुद्धा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा बोलवत आम्हाला तर वाटतं नाही नक्की नाही हा शब्द मी बघत आहे तुम्हाला सुद्धा मी स्वतःहून फोन केलेला आहे तुम्हाला 4-5दा फोन केलेला आहे मॅडम पण पहिले याच्यातली महानता एकच गोष्ट नागपूर सरांचं सांगावं तेवढं कमी ज्यावेळेस मी माझ्या गावी प्रोग्राम अरेंज केला डोंगरगावला त्या सरांनी स्वतःहून सकाळी पहिले फोन केला मला सर खाली का तयारी म्हणून तेवढी मोठी महानता ते असे मोठे विचार आपल्या तुमच्यामध्ये रुजले आहेत एकदा टाळ्या होत्या नागपूर माणूस पदानं खुर्चीनं सत्तेनं मोठा मी कधीही मानत नाही मी माझ्यापेक्षा कधी कोणाला कमजोर समजत नाही कोणालाही आपल्यापेक्षा मोठा मराठी समजत नाही हे तुम्ही जोपर्यंत अंगीकारात तोपर्यंत तुमच्यामध्ये हे रक्तशक्ती जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत तुम्ही या समाज कार्यासाठी मागे पुढे येणार नाही म्हणून समाजाचं कार्य करायचं असेल बांधवांनो माझ्यासारखा 24 घंटे 24 ड्युटी करणारा माणूस तुमच्यासाठी समाजासाठी वेळ देऊ शकतो तुमच्या आमच्यामध्ये काही वेळ आज त्या तरुण मजूर माणसांनी मजुरी करणारा माणूस जर इथे येऊ शकतो शोकांती काय आमच्या जवळपासचे लोक तुम्हाला सांगत नाही या जवळचीच माझी सासूबाई आहे पाथरीची पुरा अख्खा समाज आहे पण त्या तुम्ही ज्या समाजाच्या गोष्टी सांगताना त्या कोड्याच्या वर्षी त्याच्या घरी आधी कापड घालून पाणी भरायला जातात याची मानसिकता तशी बनले ना तुम्ही काय करावा हे ब्रेनवॉश काय करावा आम्ही तुमच्यासाठी माझं सख्खे नाटक काय केलं 3 वर्ष नोकरी केलं तर माझ्या अजूनही त्या नाटकाने पाणी नाही बाजूला अजून मला विचारलं नाही चार आज मी या 25 गाव गेलो जागोजागीमध्ये 4 आणि जेवण त्या दिवशी पिंट्या पार्कला प्रोग्राम होता तर 5 ठिकाणी मला जेवायला बोलावलं समाज कार्य म्हणतात ओळख पाहिजे तुमचं काय देणं घेणं आहे आणि राहिली ते गोष्ट तर ते सांगता त्याचा सत्कार केला त्यांचे चूप राहिले ते बोलू शकले नाही त्यांना सांगितलं सर म्हणलं आपण उभे झाले शेंडे सरांच्या घरी मी सुद्धा शेंडे सरांनी बोलवलं त्या ठिकाणी आमची डॉक्टर अविनाशजी नागणे आले होते तिथं बोलले होते साहेब म्हणला तुम्हाला आम्ही अजूनही पाहिलेलं नाही तुमचं नावही ऐकलेलं नाही आणि तुम्हाला सिटी वंचित बहुजन आघाडीची सीट मिळते मला तुमच्या पहिले काय म्हणतात बहुजन समाज पार्टीची वंचित आघाडीची मला तिकीट मिळून फोन आला होता जणांचा बाबाजी बोलवले मी 4 वर्ष बाकी नोकरीवर आहे आणि मी वंचित बहुजन किंवा बीएसपी या तिकीट आवडलं माझ्या ताकद असेल तर मी स्वतंत्रच उभं राहीन आपलं अस्तित्व निर्माण करू आरक्षण हा मिळणारच आणि आरक्षणाचा ज्या दिवशी फायदा होईल त्या दिवशी सांगतो सगळ्यात आम्ही जातीत वर आहोत पण ज्या दिवशी आमचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात या जगाच्या वर आमचा नाव राहील हे लक्षात ठेवा फक्त तुम्ही स्वतः कमजोर समजू नका स्वतःला कमजोर समजू नका कमजोर नाहीच पण कुठंतरी तुम्ही लपल्या तुम्ही स्वतःतून संकुचित विचार केल्या काय होईल तर नाही
किशाला हात लावला द्यावा लागेल तर नाही याचा विचार देऊ नका, नाही दिलं तरी चालेल, आम्ही सक्षम आहोत. पुढचं पिढी दिल्ली मुंबई बंद झाल्यासाठी जे टीम आहे ती आहे आम्ही आहोत. जर द्यायचं असेल तर तालुका तुमची 11 रुपये दिले तरी तुम्हाला आम्हाला सौभाग्य आहे. खरं की नाही? कोणाचा 1,000 1 लाख रुपये हे पाठीच्या मागं पुण्याने येणाऱ्या पैशापेक्षा आमचे 100 कामाचे ते महत्वाचे आहेत आणि इमानदारीचे इज्जताचे आहेत की नाही? कोणत्या ठिकाणी धार्मिक ठिकाणी लाखो रुपये दान देतात. नाव सांगतात का? हे नाव नको सांगा म्हणतात, कारण का ते असे नसतात. ते असे नसतात म्हणून ते नाव सांगायला मला बोलतात. आम्ही 11 रुपये देतो तर 3 वेळा दाखवतो. नाव पावती, माझं नाव सांग, माझं नाव सांग, माझं नाव चुकवलंच नाही, आहे की नाही? सत्य परिस्थिती आहे. रोखतो बोलायला माणूस आहे मी. ग्राउंड लेवलवर काम करा, तुमची ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या पुस्तकात म्हणून काय म्हणतात, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज जे काही शिकले नव्हते पण त्यांच्या नावाने युनिव्हर्सिटी अमरावती आणि नागपूर युनिव्हर्सिटी, आहे की नाही? पुण्यामध्ये जाऊन पाहिलं मॅडम, मी दरवर्षी जातो ट्रेनिंगला, पाहतो तर पुण्यामध्ये ज्याच सावित्रीबाई आईच्या फुल्याचं ज्या भारतावर जे उत्तर आहेत त्या ठिकाणी आज मी माझी फोटो काढून ठेवतो, तो पाडलेला आहे महानगरपालिकेने. दरवर्षी ठरवाय गणपती सगळ्या जणांना माहिती आहे. आपण दरवर्षी पाया शिकले होते 2 दिवस, पण ते सावित्री आईचं जे ठिकाण आहे शाळा 1848 ची शाळा, हे आम्हाला पाल करत नाही. 50% बरोबरीनं जो म्हणतात मॅडमने सांगितलं सगळ्यांना हिस्सा वाटा मिळेल. समाजकारणात मला राजकारणाचा जास्त शौक आहे भाऊ, कारण मला राजकारणाचा असा गंध शौक नाही आहे. माझी अशी जिद्द आहे कारण आम्हीच काही भांडण लढलं का यायच्या आम्ही गावाचा यायच्या चिवड्याच्या पुढ्यानंतर पगड टिलून घेऊन खिशात भरावताना पोकड्या आपल्या घरी ठेवायचा. आम्ही ठेका ठेका घेतला का? एक दिवस आम्ही सुद्धा तुम्हाला इकडे या भोपळीच्या वेळी पोकडी उचला, हे टिलून या तुम्ही. हे माझी जिद्द आहे. माझा तो उद्देश नाही, मला नोकरी आहे, मला फक्त पेन्शन आहे, काही गरज नाही. पण आम्ही ठेका घेतला का? आमचा सन्मानानं आम्ही सरपंच बनवून दाखवू. ग्रामपंचायत येणार आहे आता काळात, तुम्ही मला फक्त मी तुमच्यासाठी केवळ कोणत्या गोष्टीसाठी तयार आहे, फक्त तुम्ही सांगा तुमची मनाची तयारी सांगा, आणि त्यासाठी आम्ही तयारी ठेवलेली आहे. आम्ही चांगले बोलतोय म्हणून या आरक्षणाच्या विषयावर जास्त विषयांतर काय होतं सर? विषयांतर होत असेल मी माफी मागतो, कारण आम्ही रोखोक सरळ स्पष्ट बोलणारा माणूस आहे. ग्राउंड पासून जमिनीपासून मूलभूत ठिकाणापासून आलेलो आहे. अन्याय अत्याचार कोणावरती कसे होतात, माझ्यावर सुद्धा अन्याय भरपूर झाले, अत्याचार झाले. मी या विषयावर जाणून बोललो. आमचे ते सीएम भानाळकर आहेत, समितीचे भारतीय जनता पार्टीचे मोठे सर्वत्र तिकडे पुरस्कार प्राप्त लोक आहेत. म्हणतो माझ्यावर माझ्या गावात अशा पद्धतीचा माझ्यावर अशा ठिकाणी अशा समाजाने अन्याय अत्याचार झाला, तुमच्या समिती तुमच्या त्याच्या संघटने काही करता येईल का? एखादा चांगला जबाबदार पार्टीचा नाही म्हणे त्याच्याविषयी म्हणजे हा काही आम्हाला नाही म्हणे. मग मला सांगा, मी 2-3 कॉमेंट्स केलो होतो, तुम्ही पाहत असाल समितीच्या याच्यावर. ते तुम्ही सांगितले होते नागपूरचे ते वाहिनी कोणती संघर्ष वाहिनी दीनानाथजी वाघमारे यांनी गेले होते, त्याच्यावर मी बोललो होतो 2-3दा. कोणीही काही रिप्लाय दिला नाही, त्याच्यावर रिप्लाय दिला नाही. तेच शुभ गुरुवार, शुभ शनिवार, शुभ संडे हेच आपल्याकडे जास्त आहे. जे महत्वाचं आहे बांधवांनो, जे शिकण्यासारखं ज्याची गरज आहे ते महत्वाचं आहे. घाण किती पेरले असाल पण आज काही जय श्रीराम कोणाला एचएम केली माहित आहे की सगळ्यात महत्व आहे तुमचा. तो 1010 1015 किती लागले तर त्याला कोणी पाठ नाही भाऊ. म्हणून महत्वाच्या गोष्टी करा. हा जय श्रीराम, जय गुरुवार, जय गुरुवार हे आपापल्या घरी मान सांग सगळं देऊयात पूजा. ज्याने तुमचा भला होत असं तुम्ही त्याची सांग सगळं आरती करा. भले आपल्या मायबाबाचे फोटो फेकून द्या, जे कोणी नसेल त्याच्या प्रमाणे आरती करा. तुमचा लग्न होतं. तुम्हाला मला सांगतो, कामावर जायचं तुम्हाला भेटल, कामावर जायचं तुम्हाला भेटत नाही भेटल. मला एक सांगा, याच्यातला तुमचा देव धर्म सोडून, मायबाप सोडून, ज्याला जाती धर्माला पुजतात त्याच्या एखाद्याला तुम्हाला 2 एकर जमीन एखादा घर कोणी बांधून दिलं असं तर सांगा. त्याच्या घरात राहत असं तर सांगाय करा. हात वरती करून सांगा की मला यानं सगळं दिलं नाही, मला आता कोणी जावाची गरज नाही, तळे जावाची नाही, मोकळे पडायची गरज नाही पडली असं एखाद्याला सांगावा. अरे सर्वात पहिले आपले जे आई वडील गुरु दैवत ठिकाणी आहेत त्याची जागा जमीन तुम्ही त्याच्यात जमिनीत राहता, त्याच्यात घर वापरता, त्याचा सोडून तुम्ही दुसरा ठरले. मार्गदर्शनाची गरज आहे का सर? शिकण्यासारखं आहे का नाही? याच्यामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. मी नाही म्हणत माझ्या जातीचा माणूस काही 50 एकराचा कास्तकाराचा दोघा सोडून गेलो, आम्ही शून्यातूनच गेलेले आहोत. पण आपण विसरलो कशाला जायचं तिथे खेड्यापाड्यात काय काम ते. हा मराठीत नंतर 8वी 12वी 10वी नापास होणारा माणूस कशी बोलायला लागला. अरे केव्हा झाला ते तू हे विसरून जाते. आपली बोली भाषा आपला लहान आहे का नाही, कुठली पेरणी आम्हाला माहिती आहे का नाही, जार धोरणी आहे का नाही. मी बच्चा काय
धरलो भाऊ, मी मच्छर नाही धरलो, काहीच नाही केलं, पण मला पूर्ण अनुभव आहे. मी जाणून बुजून त्या मच्छरच्या साथीला जातो, तो ढिवळाला विचारतो, तो मध्ये नाही का ढिवळ, मला हा कसा फुटफुटात जात होता, मरड म्हणते मरड त्या दाट केले, मला दाडक्याने मरडा समजे का करून एवढा मला सांगा घुमणे, तर त्याला वाटते हा मला फुटफुट मध्ये 10 फरक करत असला मरड म्हणते ढिवळ, हा मला एवढा नको समजू असं म्हणून माझ्याकडून मी त्या ढिवळाला पहिले सांगतो 100 जास्त घे, पण चुक्या बनवायचा नाही. ते बर्फाची हाताला थंडी तसा नको, जास्त घे, माझा माणूस आहे. आणि याच्यावर तुम्हाला एक उदाहरण सांगतो संघटनेच्या विषयी या चांगल्या गोष्टीची. सावरगडमध्ये माझी सख्खी आत्याचे पोराची सख्खी आतोचे पोर माझी सख्खी आत्या होती, त्या ठिकाणी माझी एक बहीण दिलेली आहे. उदाहरण सांगतो, मग संपवतो वाटत, मी बोर नाही करू शकत, सांगू शकतो भरपूर, परंतु माझी सत्य घटना सांगतो. माझी जोडलेली मी अजून इथंच होतो साकुलीला. मी सायंकाळी जात असताना माझे नातलग सगळे त्या ठिकाणी तंटामुक्तीचा अध्यक्ष होता आमचा मेसरा, माझा भाऊ सांगतो. माझ्या आत्याचे पोरं, माझ्या आत्याचं म्हणजे माझ्या दुसरे लोक, हे असे 4-5 लोक मच्छर विकणारे आमच्यात नातलग होते. सत्य घटना माझी अनुभवलेली. त्या ठिकाणी आपल्या मच्छ्या बारीक चिगे त्यांना नव्हतं, त्या ह्याचे शिवण्याचे तळ्याचे. आता आपला दिवस सकाळपासून ते कसा जाते ते तिखट मीठ ते तिकडे जमव त्याला दुपारी आणि ते बिचारा आणते. तर तसा करून त्यांना मच्छ्या आणतात जिगे बारीक, मला आवडले, थोडे बरे वाटले. चटरे त्यांना आणते कोणते थोडे कोकणाचे चटरे चटरे आजच्या भाषेत आमची झाडी बडी नाही. तर ते झिगे का भाव लावलो, त्याने मला 100 रुपये पाव. मी भाव नाही दिलो, मला पटला, चांगले वाटले. माझे नातले होते ते 100 रुपये पावाप्रमाणे अर्धा किलो घेतलो, 200 रुपये दिले. दोघं माणसं आले. नामांकित माणसाचा माणूस होता एका जमान्यात, तो नाना पटोलेचा पीए होता. नाव ऐकलं असं कोण माहिती आहे? नाना पटोलेचा पीए त्याच गावचा होता, तानिक नावाचा माणूस. मी त्याचा चेहऱ्यानं ओळखत होतो, पण मला याचा हात गाव म्हणून मी का समजत होतो त्याच गावचा. भेंडारकर आडनाव आहे, तानिक भेंडारकर नावाचा. आणि त्याच्यासोबत एक होता आदिवासी विकास महामंडळाचा माणूस. ते दोघे भाऊ पाहून आले, त्याने सुरू केला ते विषय. मी घेतलो, मला म्हटलं 100 रुपये पावानं. आता ये ना तुम्ही ढिवलं, लवकर तर मस्ती आली, अंगात आली, शेवट 100 रुपये पाव कोणी म्हणजे विकत का आला. आता सांगा ना कसा गॅस सिलेंडर झाला, ते चांगला राजकारण चांगले कसा सिलेंडर महाग झाला, घ्या ना तुमचा असं तसं विषय पडला. मी म्हणतो त्यांना घेतलं, काहीच नाही बोललो. त्यानं घेतलं म्हणजे घेणार तू घेऊन, याच्यावर हरामाचा पैसा आहे, जास्तीचा आहे, 100 रुपये पाव कोटी लागते का. मी त्याला चेहऱ्यानं ओळखतो, पण हा मला नेमका ह्याच होता माहिती आहे, नाव काय मी म्हणा खाऊ का, तुला नाही पडत नको घेऊ. मला पडला, मी घेतलो. माझ्या जवळ माझा माझ्या घरचा माणूस काल जास्त घेत असतो का फरक पडला जाऊन माझ्याच माणसाला. तो माझ्या अंगावर आला, मग लावून होता माझ्या अंगावर आला आणि असा हातही उचलला. सगळेच जण माझ्या आतोचा पोरगा, माझ्या आतोचा पोरगा, माझ्या आतोचा पोरगा आणि माझा भाऊ तंटामुक्तीचा अध्यक्ष. त्याला दुसरा शब्द कोणता मुक्तीचा अध्यक्ष बोलू नये, हा अध्यक्ष. हे 4 माकड तेथे आहेत आणि तो माझ्या अंगावर चालून आला. आता सांगा तुम्ही समाज बांधवांना काय संघर्ष बाबासाहेब आंबेडकरांचा कल्पना तुमच्यापर्यंत शिका संघटित व्हायला संघर्ष करा. सांगा याचा उत्तर काय वाटतं तुम्हाला? हे सगळे जण माकड, कारण काही त्याला ओळखत होते. तो हा नाना पटोलेचा पीए म्हणजे काही वेळा माझ्या पोलीस स्टेशन माझ्याकडे साहेब साहेब म्हणून दुसरे जसे ते धरून दलाली करण्यासाठी. मला नेमका लक्षात नाही आला तोच म्हणून मी त्याला चेहरा म्हणतो कसा. तर तो माझ्या समाजाचे लोक त्या गावात त्याच्या समोर माझ्या सगळ्या रिश्तेदाराला येण्याचा तो पाहत असत. हे आडवे असत तरी तुम्हाला मामासाठी बेडरूम फिरतात. ते पवनी कोणीकडे राहिली, अजून मुलगा कोणीकडे राहिली, गोंदिया येतील जातील का वाटत का कितपत आहे तुमच्यामध्ये रक्त सांगावं या दोन्ही जिल्ह्यामध्ये जरी असं जर एखादं संकट आला अंगात ते जरा दिवसाने कितपत लोक तयार होणार सांगा नक्की. शाबास, टाळ्या वाजवा यासाठी. रक्त संसार पाहिजे. माझी 31 वर्ष 32 वर्षात नोकरी गेलो, मला आता काही फरक पडत नाही. बस असे 5 लोक तयार झाले तर मी केव्हा तयार आहे. केव्हा कोणत्या कामासाठी, समाज कार्यासाठी नाही, अन्याय अत्याचारासाठी. असा रक्त सरसरला पाहिजे, तर तुमच्यामध्ये आमच्यामध्ये जागृती निर्माण होईल. आणि हा कार्यक्रम आयोजित होऊ घातलेला या महापुरुषांच्या साक्षीनं
या सर्व लोकांच्या विचारवंतांच्या विचारानं आज यांनी हे आशा घेऊन इथपर्यंत हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचा सक्सेस झाल्याशिवाय नाही तर काही नाही. आता याला त्यांना चना भात होता, मसाला भात होता, खाल्ला जगला. आता चहा पिऊन आपापल्या गाडीने निघून जाऊ. नागपूर जिल्ह्याचे साहेब आले दिवामणी साहेब कामठीवरून बाईकनं आणि 10 किलोमीटर आपल्या फोर व्हीलर आलो. काहीतरी समाजाची तळमळ काहीतरी आहे की नाही. काही लोक आमचे बांधव उपाशी किंवा तुम्हाला म्हणते लवकर कर जेवण. मी सुद्धा जेवण नाही करत 10 वाजता. तर सगळेजण आपापल्या घरी माझ्यासाठी तसे आले असतील. पण समाजाचं काही देणं आहे, समाजाचं काही देणं आहे. तुम्ही एमएडब्ल्यू करता झालेलं आहे, सर्च करा, रिसर्च करा. हे समाजाची कथा आहे. जे जे त्यांनी पूर्वी पीएचडी झालेली आहे किंवा बहिणाबाई चौधरी हे त्यांनी पुस्तकं वाचून नाही झाली. त्यांची पीएचडी अशीच होती समाजाची. आणि हे जे कोणी करेल तो महान करेल राहणार नाही. म्हणून तुमच्या आमच्यामध्ये हे जे गुण आहेत चांगली, आजची परिस्थिती चांगली आहे तुमच्या आमच्या सर्वांची, तशी आमच्या काळात नव्हती. म्हणून आमच्या ते काही गरीब बांधव असतात. माझ्या समाजाच्या लोकांवर काही अन्याय अत्याचार होते ना. आमचे लोक आमच्यामध्ये डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पण एक तटस्थानं उणीव भासते. आमच्या समाजामध्ये मुलं मुली त्यावेळी पुढे मॅडम तुम्ही एमएडब्ल्यू झाला, एलएलबी ची तयारी करा. तुमच्याकडून वकील झालेला मला आवडेल. कारण का तुम्हाला सगळं ज्ञान आहे. चिरफाड करणारा भेटला एमबीबीएस एमडीएम एमएस झालेला आहे. इंजिनियर भेटला पुढे पाडणारा पुढे बनवणारा. पण कायद्याचं जाण कोर्टात न्याय देणारा, न्याय देण्यासाठी तयार झालेला माणूस नाही. कमी जाणवते का नाही. आणि ते मी माझी इच्छाच होती. पण आता काय सांगू, माझ्यावर अशी परिस्थिती माझी इच्छा होती, माझ्या मुलाकडून होती, पण एलएलबी होऊ शकले नाही. पण मी कोणीतरी माझा तर वारस माझ्या समाजाचा एलएलबी होण्यास तयार असेल त्याला सर्वतोपरी मार्गदर्शन किंवा कोणत्याही गोष्टीची अडीअडचणी होत असेल मी त्याला केव्हाही समजतो. एलएलबी व्हावं कारण की कोर्टामध्ये टिकणारा माणूस पाहिजे. याचा जिता जागता उदाहरण मी बोललो बरेच माझ्या बरोबर तुमच्या गोंदिया जिल्ह्यात आहे. मी त्याच्याशी भेटलो ज्याला फाशीची शिक्षा झालेली आहे. तो तुमच्या सूर्य डोळ्यात त्याने आपल्या पत्नीला, मुलाला आणि आपल्या सासऱ्याला जिवंत जाऊन मारलं. तो उदाहरण मी त्याच्याशी भेटलेलं आहे. त्याला अन्याय झाला नाही, त्याला फाशीची झाली शिक्षा झाली, योग्यच झाली, चुकीची झालेली नाही. पण तो झाली कुणावर. गोंदियासारखा आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात नागपूर नंतर नंबर राहते क्राईममध्ये, क्रिमिनलमध्ये गोंदिया जिल्हा. आणि दुसरा तुमसर या ठिकाणी मोठे मोठे कांड झाले मर्डरचे, सोनी कांड वगैरे. त्यांना झाले का भाऊ उज्ज्वल निकम सारखा माणूस आहे तज्ञ येते. आता ते संतोष देशमुखची लढवून राहिला. तो तुम्हाला माहिती का त्याचा इतिहास कोठे राहते कसा करते म्हणून. मी हा प्रश्न विचारू पर्यंत साहेब म्हणला हा जो फाशीची शिक्षा झाली मला गोंदियावर दिली पहिली शोभाजी म्हणला अशा मर्डर करणारा याच्या पूर्वी काही झाल्याचं नाही का म्हणणार. अशी म्हणजे थोडसा तिकडून मरूनच राहते म्हणजे याचा इतिहास तुम्ही बंद नाही केला. राष्ट्रपती कोणत्या खुर्चीवर कोणती चड्डी घातलेला पोलिसाला आवडतो कारण का त्याच्या जवळ हा पोलिसवाला माहिती आहे का. म्हणून त्याचे जे राहतात नाही का राजकारणी लोक पोलिसवाल्या कधी जवळ नाही ठेवत. पहिला सगळं तुमच्या बाकी सगळ्या कामात ठेवतो अशी बंद करून. पण त्याच्या ज्या कॉन्फिडन्स राहते त्या ठिकाणी पोलिसवाला राहतो. त्याला माहिती आहे का सगळ्यात जास्त चतुर प्राणी आहे. आणि सगळ्यात जास्त राजकारणामध्ये राजकारण हे तलाव भार्गव आडगाव सोडल्यानंतर पोलीसच जास्त राजकारणी लोक आहेत. त्याचा इतिहास माहिती असेल, सगळ्यात खराबही माहिती असेल. त्याचं दाऊद विद्वान सारखा पोरगा जो रत्नागिरी जिल्ह्यात आज पोलीसवाल्याचा पोरगा सांगून ठेवतो. म्हणून तुम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षणाला सहकार्य करा. दोन्ही जिल्ह्याचे लोक आले, सर्व लोक आपण हिरिरीने भाग घ्या. ज्या ठिकाणी असेल कोणत्याही सामाजिक आणि न्यायाची अन्यायाची एखादी कार्यक्रमाची कोणती वेळ असेल मला जर वेळ भेटली मी नोकरी बसवणं मी वेळात वेळ काढून मी नोकरीतून वेळात वेळ काढून कसं आहे माहिती आहे मी तिकडे काहीतरी करावं लागते मला ऍडजस्टमेंट काहीतरी छोटा बोलावं लागतंय. कधी आधा मारावं लागतंय, मामा मेला, मावशी मेली, जेण्या मेल्या त्याला सांगावं लागतं आणि मग इकडे आले भाव असे मी कार्य करायचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. बांधवांनो माझ्या हातून मी लहान माणूस सर्वात कमी शिकलेला माणूस आहे. या माणसासाठी त्याच्यापेक्षा कमी शिकला असेल. मी 10 वर्ग पास झालोच नाही कारण आमची 8व्या वर्ग 5वी परीक्षा होती. तुम्हाला वाटतं का माझ्या बोलण्यात आल्यावर मी शिकला ते म्हणून नाही. सचिन तेंडुलकर शिकले होते का ते किती 6 वर्षामध्ये करिश्मा कपूर 6 वर्ग शिकली आहे पण कशी वेल क्वालिटी इंग्लिश बोलते तसं आम्ही तुमच्या आपल्या संग राहून संगती पंक्तीत राहून आता विचारात बसून उठून म्हणून थोडंसं बोलतो. हा एक माझा प्रयत्न माझ्यापेक्षा मोठे प्रयत्न करावा, चांगले मोठं तुमचे मुलं घडवावा अशी मी आशा अपेक्षा करतो.
आता का वा 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 अभिनंदन मॅडम. प्राध्यापक डॉक्टर दिशा पेडम मॅडम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण याच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. आपल्या समाजातर्फे त्यांनी आपण समाज या नात्याने आपल्या होणारा समाजावर मी शासकीय नोकरीत असून सुद्धा मी लढण्याचा मी तुम्ही लाखनी तालुक्यात एक मॅडम होती, मॅजिस्ट्रेट होती. मॅजिस्ट्रेट तुम्हाला एक प्रसंग सांगतो. मी कोर्टामध्ये काम करायचो लाखनी तालुक्यामध्ये. कोर्टामध्ये जायचं, पोलीस स्टेशनचे काम घेऊन काम करत कोर्टात घेऊन जायचं. प्रसंग सांगू ना, घडलेली गोष्ट सांगतो. तर तिथे एक मुलगी होती पवनानी, सिंधी गुजराती मारवाडी पैकी ती कुमारी होती आणि ती मॅजिस्ट्रेट होती कोर्टाची. तर जाताना ती एक काम सांगितलं, एकच सांगतो एक मिनिट. जाता जाता ते सांगितलं की त्यांनी नागपूरची पार्टी होती, हायकोर्टाचे मॅजिस्ट्रेट वगैरे सर्व त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. जेवणाची जे तुमच्या भंडारा रोडवर गडेगावात तिथं आहे हॉटेलमध्ये तिथे जेवणाची व्यवस्था करू. यांनी 1000 रुपये ऍपात दिला की आमची इतके लोक जेवते, VVIP लोक यांची जेवणाची व्यवस्था करायची. त्यांनी म्हटलं जेवणाची व्यवस्था कुठं करायची? म्हणजे आम्ही तिथं जेवणाला येऊ, फक्त आम्ही फोन करणार, सांगणार त्या 1 तासात रेडी पाहिजे जेवणाची तयारी. त्याप्रमाणे ऍडव्हान्स दिला 1000 रुपये आणि केले. यांची टीम आता VVIP मॅजिस्ट्रेट तेवढे मोठे हायकोर्टाचे मॅजिस्ट्रेट, जज, न्यायमूर्ती काय काय पद्धत नाव माहित आहे. आता म्हणजे आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला जाणार, कारण काही जन्माला झाल्या तर मिस्त्रीचा बाई घेऊन येतात जन्माला घेऊन. काही मोठं नाही का, आम्ही आता कुठे बाहेर गेलो का खेडेपाड्यात राहिलो नाही, हे जन्मात कसे आले. त्याच्यामुळे त्यांना पटत बसून नाही पडत. त्या हॉटेलमध्ये कोण जेवायला जाईल, यांनी नाकारलं जेवण इकडेच मागवा. त्यांनी म्हटलं सर्विस चार्ज लागेल, जेवायला आम्ही पाठवतो सर्विस चार्ज लागेल ना, लेबर चार्ज वगैरे. त्यांनी म्हटलं नाही, मला पाठवलं त्यांनी पैसे परत किती 1000 रुपये. मॅजिस्ट्रेट होती 1000 रुपये ऍडव्हान्स दिले, त्यांनी परत केले नाही म्हणून मला पाठवले पोलीस म्हणून. त्यांनी मग सांगितलं भाऊ अशी अशी गोष्ट झाली म्हणे, यांनी 1000 रुपये दिले. मी म्हटलं तिने म्हटलं काय के बोले तुम पुलिस हो गए बोले तुम. म्हटलं हराम के 1000 रुपये. मग ते जास्त बोले तू रहता तो मेरा काम. मैडम बोला आपकी जो उम्र का मेरा लड़का लड़की है, बोला आपकी जितनी उम्र नहीं है उतनी नौकरी है, बोला आपकी उम्र के मेरे लड़के हैं, बोला ऐसा कोई बोल सकता है क्या? वो मैं बंदा हूँ, मैं रिसोर्ट को बोलने वाला ताकत रखता हूँ. समाधान झालं. उदाहरण साहेब बोलतो आता वक्ते फार चांगले बोलणार आहे, मी फार तुम्हाला त्रास दिला. आपल्या विचार सांगण्याचा निर्णय केला. आयोजकांनी शेंडेराव विशेष करून मला बोलण्याची संधी दिली. त्यात तुम्ही या साकोली तालुक्याच्या वतीनं आणि आमच्या समाज बांधवाच्या वतीनं आपल्या सर्वांची माफी मागतो आणि आपण पुढच्या वाटचालीस आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय विदर्भ, जय एकलव्य, जय संविधान, जय भीम. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि सर्व प्रासंगिक गोष्टी आपल्या समोर सांगितलेल्या आहेत. मागे डोंगरगावला यांच्या गावी यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा गेटवर गेलं, मी अशा पहिल्यांदा बघितलं की गेटवर यांनी आपल्या जो डेकोरेशन करता तो मच्छांचा जाळा असतो तो वापरला होता. मी ना कुठं लग्नामध्ये सुद्धा डेकोरेशन बघितलं नाही एवढं की आपल्या समाजामध्ये मच्छांच्या जाळ्याने डेकोरेशन केलेलं आहे. इतकं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलं होतं. तर माझी असं आहे की तुम्ही सुद्धा आपल्याला कुठल्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीचं डेकोरेशन करून आपल्या समाज बांधवांना प्रोत्साहन करा. पण जेव्हा मी विचारलं की हे कोणत्या डेकोरेशन वाल्यांनी केलेलं आहे, तेव्हा तिथे सांगितलं की शेड्यूल कास्ट
आपल्या मुलीला आपल्या पत्नीला झाडलं, परंतु मृत्यूदंडाची शिक्षा त्याच्याकरता नव्हती, कारण की ते कायद्यानुसार बसत नाही. परंतु आपल्यापेक्षा उच्च समाजातले लोक त्यांनी अशी एखादी केस बनवायला पाहिजे आणि समोर आणायला पाहिजे, म्हणून त्या व्यक्तीला मृत्यूदंड झालेला आहे. ही खूप मोठी खंताची गोष्ट आहे आणि मला सुद्धा असं वाटलं की नाही, समाजाने असं करायला पाहिजे, म्हणून मी आवर्जून LLB मध्ये ऍडमिशन केलं. आणि कालच मला तिथे आपल्या बोलण्यामध्ये कोर्टामध्ये DLC म्हणून पीडित वर्गाला मदत करण्यासाठी संस्था असते, त्याचं सदस्यत्व मला का दिलं आणि जज जे आहे तिथले वाढते सर त्यांनी माझा ते सर्टिफिकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे. धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद प्रशांत सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री गिरीधरजी भोळे सर, अखिल